खोपोली नगर परिषद हद्दीतील असणारे शेडवली, चिंचवली, शास्त्रीनगर, काटरंग, वासरंग, डीपी रोड, खालची खोपोली परिसरात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे। पावसाळा सुरू होण्याआधी कोट्यवधी रुपये खर्च करून अनेक भागात नगर परिषद प्रशासनाने नवीन डांबरी व सिमेंट काँक्रीटचे सुंदर रस्ते बनवण्यात आले होते। मात्र केबल लाईन, गॅस लाईन, भुयारी गटारासाठी रस्ते खोदल्याने रस्त्यांची दुरावस्था झाली आहे। या रस्त्यांवर प्रत्येक वर्दळीच्या ठिकाणी नगर परिषदेने प्लास्टिकचे नवीन तंत्रज्ञानाने बनवलेले रेडीमेड तुकड्याचे रंगीत रस्त्यांवर गतिरोधक लावण्यात आले आहेत। याआधी डांबरी रस्त्यांवर डांबरचे गतिरोधक बनवण्यात येत होते व याच डांबरी रस्त्यांच्या कामातच डांबरचे गतिरोधक मोफत केले जात होते। मात्र आता नवीन तंत्रज्ञानाने बनवलेले लाखो रुपये किमतीचे प्लास्टिकचे गतिरोधक रस्त्यांवर खर्च करून लावले जात आहेत। मात्र तुकड्याचे गतिरोधक अवघे काही महिन्यातच अर्धे चंद्रावर तर अर्धे जमिनीवर राहिले असल्याचे चित्र खोपोली शहरात रस्त्यांवर अनेक भागात पाहायल्यावर दिसून येत आहे। रस्त्यांवर गतिरोधक निघून गेलेल्या ठिकाणी अर्धवट राहिलेल्या गतिरोधकमुळे दुचाकी, रिक्षा, कार चालक गतिरोधक नसलेल्या ठिकाणाहून सुसाट गाड्या पळवत असतात। त्यामुळे दररोज अनेक मोठे छोटे अपघात होत असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे। तसेच हे गतिरोधक लोखंडी खिळे किंवा अँकर फासांवर बोल्टवर लावले जात आहेत। या गतिरोधकाचे 1 किंवा 4 तुकडे निघाले की खिळे व बोल्ट रस्त्यावर निघून राहिल्याने गाड्यांचे टायर पंक्चर होत आहेत। गाड्यांचे टायर पंक्चर होऊन टायर पंक्चर दुकानदारांचा धंदा व्यवस्थित चालावा की मोठे भीषण अपघात होण्यासाठी बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना हे गतिरोधक निघाल्यावर हे बोल्ट खिळे तयारात घुसून टायर फुटणे अथवा पंक्चर होणे याचा अभ्यास नाही का? हे गतिरोधक किती दिवस, किती महिने, किती वर्ष टिकावे आहेत याचा टेस्ट रिपोर्ट त्यांनी पाहिला आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे। खोपोली शहरातील दरवर्षी खड्ड्यांच्या कामासाठी लाखो रुपये ओतल्यानंतरही नागरिकांची खड्ड्यातून काही सुटका झालेली नाही। पावसाळा आला की रस्त्यांवर खड्डे पडतात, इतरही वेळी तेच असतात, परंतु पावसाळ्यात जास्त जाणवतात। रस्त्यांवर खड्डे का पडतात? रस्त्यांचे काम कशा पद्धतीने केले पाहिजे? खोदाईची कामे असली तरी नंतर रस्ता नीट करण्यासाठी काय नियम आहेत? या आणि अशा प्रश्नांची ही उत्तरे बांधकाम विभागाचे अभियंता देण्याचे कष्ट का करीत नाहीत? पत्रकारांनी माहिती घेण्यासाठी खोपोली नगर परिषदेच्या बांधकाम विभागाचे अभियंता अनिल वाणी यांना दूरध्वनीवरून संपर्क साधला असता साहेबांनी पत्रकारांचा फोन उचलण्याचा कष्ट देखील केलाच नाही। या खोपोली शहरात कोणती मोठी दुर्घटना घडण्याआधी व कोणती आणीबाणी आल्यास या कामचुकार लोकसेवकांशी नागरिकांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तर दुर्घटना घडल्यावर टीव्ही चॅनलवर प्रसिद्धी मिळविण्यासाठी हे लोकसेवक येणार की मदतीसाठी? या लोकसेवकांना भेटण्यासाठी पत्रकारांनी 5 रुपयाचा स्टॅम्प तिकीट लावून लेखी पत्र दिलं असताना पत्राचे लेखी उत्तर देखील देण्यात आले नाही। एकवेळी देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यपाल, कोकण आयुक्त, जिल्हाधिकारी सामान्य नागरिकांना व पत्रकारांना भेट देतात व समस्या जाणून घेतात। मात्र खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्यापेक्षा पदाने मोठे आहेत की काय, असे सवाल खोपोलीकरांमधून विचारले जात आहेत। खोपोली नगर परिषद हद्दीत एका गावातील गटाराचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची लेखी तक्रार नागरिकांनी केली आहे व अशा कामचुकार, आळशी, बेजबाबदार अधिकारी व कर्मचारी यांच्यामुळे आपले व खोपोली नगर परिषद प्रशासनाचे नाव खराब होत असले तरी लवकरात लवकर आमच्या अर्जावर कारवाई करण्यात यावी व कारवाई काय करण्यात आली याची लेखी माहिती ग्रामस्थांना देण्यात यावी, असे अर्ज नमूद करून माहिती देण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांमधून करण्यात येत आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी खलील सुर्वे, खोपोली। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।